नमस्कार सर. तर आज संहिता क्रिएशन प्रस्तुत जो वारसा विवेकाचा कार्यक्रम झाला, स्मृतिजागर झाला डॉक्टर दाभोळकरांच्या 11व्या स्मृतिदिनानिमित्त. तर तुम्ही आज या कार्यक्रमाचा भाग होतात, त्याबद्दल एक तर तुमचे म्हणजे खूप आभार, तुम्ही इथे आलात त्याबद्दल. आणि मला तुम्हाला या नवीन पिढीची एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी विचारेन की आता आम्ही व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी, आता सध्या ही टर्म बरीच व्हायरल आहे, सो व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी असू दे किंवा बऱ्याच माध्यमांमधून असू दे, आता बऱ्याच एकेका पर्सनॅलिटी, आता म्हणजे गांधींबद्दल असो, सावरकरांबद्दल असो, वेगवेगळे विचार ऐकायला मिळतात. त्यामुळे आम्ही पण बरेचदा कन्फ्यूज असतो की नक्की आपण ऐकतोय ते बरोबर आहे की हे सांगतायत ते बरोबर आहे. आणि आता दाभोळकरांची चळवळ पण आहे, त्याविषयीसुद्धा तुम्हाला नवीन पिढीला काय मेसेज द्यावा असं वाटेल की त्यांनी काय करावं, की त्यांना जर एक काय म्हणतात म्हणजे त्यांना विवेक कळला पाहिजे, त्यांना प्रत्येक गोष्टीची शहानिशा करूनच मग एखादं मत बनवावं, ही गोष्ट जमली पाहिजे. यासाठी नवीन पिढीने काय करायला पाहिजे, त्यांनी कशाला खरं खोटं कसं करावं, याबद्दल तुम्ही प्लीज काही मार्गदर्शन करा. एक तर पहिली गोष्ट ना, मनात खूप प्रश्न आले पाहिजे. म्हणजे आहे तसं स्वीकारलं असं बिलकुल नाही झालं पाहिजे. म्हणजे खूप प्रश्न आले पाहिजे. आपल्याकडे प्रॉब्लेम हा आहे की मुलांना शाळेपासूनच प्रश्न विचारू दिले जात नाहीत. मी एकदा सांगितलं ना, मी शिक्षक आहे ना, मी टीचर आहे ना, मी सांगितलं ते अंतिम सत्य, हे चुकीचं आहे. प्रश्न त्यांना विचारण्याची सवय लागलीच पाहिजे. प्रश्न पडतील त्यावेळेला ते त्याची उत्तरं शोधायचा प्रयत्न करतील, त्यातून ते तो विवेकाकडे जाऊ शकतात. कोणी उठून आपल्याला सांगतं गाय तुझी आई आहे, का मी गाईला माझी आई मानू? मी एकाला विचारलं होतं, कॉलेजचाच मुलगा होता, म्हटलं का गाईला आई मानायचं? तो म्हणे कारण गाय आपल्याला दूध देते. म्हटलं मग विवेक असं सांगतो की गाय नाही आपल्याला दूध देत, आपण गाईचं दूध काढून घेतो, स्वतःहून थोडी येते व्हॉलेंटरी मारायला. तर हे मनात पहिले प्रश्न आले पाहिजेत खूप, आणि त्या प्रश्नांच्या शोधातच तो विवेक सापडतो. म्हणजे मी वरती पण मगाशी जे सांगितलं की रामायणाचं सार काय, तर साधूच्या वेशात येणाऱ्यांपासून सावध राहा. साधूच्या वेशात येऊन या जगातली पहिली फसवणूक झाली, पहिलं अपहरण झालं. त्यामुळे ते सोंग घेतलेल्यांपासून सावध राहा. आता सोंग ओळखणं प्रत्येकाचं काम आहे, आणि ते त्या विवेकी बुद्धीनेच साध्य करता येऊ शकतं.